आहे आणि सध्या पूर्वेश सरनाईक हे बोलतायत, आपण पाहूयात। मुख्यमंत्री राहिलेले आहेत, मात्र आता त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? युवासेनेनं आता आंदोलन छेडलेलं। आज युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आज राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेना आक्रमक होऊन आज आंदोलन करत आहे। मला आज एवढंच सांगायचं आहे की अतिरेकी टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त पाकिस्तानींसाठी आहे। आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शाह साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे, आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सार्थ अभिमान आहे। आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंदूरवर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे जे खासदार आहेत, विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत, ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतायत। मला आज एवढंच सांगायचं की संपूर्ण युवासेनांना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू। आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तींनी हिंदू धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस कितीही मोठा असून द्या, कितीही छोटा असून द्या, जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवासेना, शिवसेना या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार। वक्तव्य मागे घेण्यासाठी काय मागणी करणार का पृथ्वीराज चव्हाण? निश्चितपणे आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून तर ही पनवेल